समृद्धी महामार्ग प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार राजू शेट्टींनी केलाय। समृद्धी महामार्गालगतच्या हजारो एकर जमिनी अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी खरेदी केल्याचा दावा यावेळी राजू शेट्टींनी केलाय। मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्यावर त्यांनी हा आरोप केलाय। याबाबत राजू शेट्टींशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एनडीए मधून बाहेर पडायचं की नाही याचा निर्णय घेण्यासाठी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिलाय। एका महिन्यात जर का सरकारने निर्णय घेतला नाही तर कार्यकारिणी घेऊन निर्णय घेण्यात येईल असं राजू शेट्टींनी म्हटलंय। आपल्यासोबत खासदार राजू शेट्टी आहेत, ते राणीच्या बागेकडून चालत आपल्या शिष्टमंडळासह राजभवनाकडे निघाले। आणखीन एक गंभीर आरोप केलेला आहे की समृद्धी महामार्गातल्या ज्या फाईल्स आहेत त्या सीएमओ मधल्या लोकांनी विकत घेतलेल्या आहेत। काय गंभीर आरोप आहे आणि स्पष्टपणे सांगा कोण आहेत ही लोक? जमिनी विकत घेतल्या आहेत, परदेशी आहेत, अजून बरेच अधिकारी आहेत। कोणी कोणी नावं सांगा, कोण आहेत परदेशी, त्यांच्याविषयी सांगा। काय कोणी योग्य वेळी पुराव्याने सातबाऱ्यासहित मी सगळी प्रवीण परदेशी यांनी जमीन घेतलेल्याचा पुरावा तुमच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे। ह्या सगळ्या पुराव्यासहित मी समोर येईन। मी आजपर्यंत कधी खोटं बोललेलो नाही आणि खोटं आरोप केलेले नाहीत। निश्चितच पुरावे घेऊन येईल। एक गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे। महाराष्ट्रवंशी बोलताना प्रवीण परदेशी यांचं नाव घेतलेलं आहे। त्यांच्या नातेवाईकांनी या जमिनी घेतल्यामुळे फायदा होण्यासाठी हा सगळा घाट घातला जातो असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे। कॅमेरामन राहुल जाधव सोबत पंकज दळवी, महाराष्ट्र वन, मुंबई।